माझी ही मुलगी तुम्हाला कधीच धोका देणार नाही. ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात अर्जुन सायलीने प्रियाच्या विरोधात सगळे पुरावे गोळा केले आहेत. त्यानंतर कुटुंबाला एकत्र करत आता अर्जुन आणि सायली प्रियाने केलेली सगळी कारस्थानं कुटुंबासमोर आणतात. एवढंच नाही तर प्रिया ही खरी तन्वी नसून ती बबली लोखंडे आहे. हे एवढं मोठं सत्यसुद्धा अर्जुन सायली पुराव्यानिशी आता कुटुंबासमोर आणतात. तर DNA रिपोर्ट्स बघितल्यानंतर रविराजला आता खूपच मोठा धक्का बसतो. तर सत्य कळाल्यानंतर रविराजची मानसिक स्थिती खूपच खराब झालेली असते. 20 वर्षानंतर मुलगी मिळाली पण ती सुद्धा खरी मुलगी नसून आपल्या भावनांशी खेळून गेली. माझी खरी तन्वी जिवंत असेल की नाही हे सुद्धा मला माहीत नाही. तेव्हा सायली म्हणते की खरी तन्वी जिवंत आहे आणि प्रियाला ते चांगलंच माहिती आहे की ती कुठे आहे. कारण DNA टेस्टच्या वेळी प्रिया लॅबमध्ये खऱ्या तन्वीचे सॅम्पल घेऊन आली होती. रविराज म्हणतो की मला तर अगोदरपासूनच सायली तुझ्यात माझी खरी तन्वी दिसते. तर आश्रमातली सायलीच खरी तन्वी आहे हे सत्य कुटुंबाला कोमातून बाहेर येऊन मधुभाऊ सांगतील. लवकरच पुढील भागात पाहायला मिळेल.